माझं नाव तनिषा बोरामणीकर आहे। मी छत्रपती संभाजीनगरची आहे। मला बोर्डात 600 गुण मिळाले। 12वीमध्ये तुझा दिनक्रम कसा होता? 12वीचा अभ्यास मी शेवटचा 1.5 महिना कम्प्लिटली केला। त्याच्यात मी पेपर सॉल्व केले, बोर्डाचे जे काही मटेरियल होतं क्वेश्चन बँक वगैरे ते सॉल्व केलं। मी रोज टार्गेट ठेवायची की आज मला एवढं संपायचं आहे, मग ते संपेपर्यंत मी झोपायचे नाही किंवा मग तेवढ्या टार्गेटला मला 2 तास लागू 10 तास लागू, पण मी तेवढं करून संपायचे आणि बेसिकली तेच केलं। कोणत्या विषयाला जास्त प्राधान्य दिलं तू? प्राधान्य मी अकाउंट्सचा अभ्यास आधीपासून केला वर्षभर, त्यामुळे अकाउंट्सची मी प्रॅक्टिस करत राहायचे। बाकी जे थेरी सब्जेक्ट्स होते ते नवीन होते, त्यामुळे ते मी माझे 3 थेरी सब्जेक्ट्स होते, इकॉनॉमिक्स, OCM आणि SP। माझं मॅथ्स नव्हतं, त्यामुळे मी OCM आणि SP पैकी एक सब्जेक्टचे 2-2 चॅप्टर, एक चॅप्टर असं रोज करायचं, असं डिवाइड करून केलं। तुला खेळामध्ये सुद्धा आवड आहे, तर तू अभ्यास कसा केला आणि खेळासोबत शिक्षण या दोन्हीमध्ये कसा समन्वय साधला तू? मी समजा माझी स्पर्धा आहे, तर मी फक्त चेसचाच अभ्यास करेल, तेव्हा मी अभ्यास नाही करणार। पण जेव्हा माझी परीक्षा आहे त्याच्या आधी मग मी चेस नाही करणार। तर मी असं आयदर टॉर्नामेंट आहे किंवा आयदर एक्झाम आहे त्याच्यानुसार मी प्रायोरिटी सेट करायचे आणि तसा अभ्यास करायचे। तुझं भविष्यात काय स्वप्न आहे? मी आता CA साठी अभ्यास करते, त्यामुळे सध्या आधी मी CA ची परीक्षा देणार। कसं वाटतं तुला 100% 100 मार्क मिळाले? खूप छान वाटतं, अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं, खूप छान आहे। श्रेय कोणाला देणार? माझ्या पेरेंट्सला, माझ्या टीचर्सला, माझ्या कॉलेजनी मला खूप सपोर्ट केला।